नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता राणी आणि इंद्र दोघेजण बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात. राणी इंद्राला म्हणत असते, काय हो इंद्र सर, अहो एवढ्या थंडीची तुम्ही मला आईस्क्रीम खायला आणली, मला जर सर्दी झाली तर मग माझी काळजी कोण घेईल? तर इंद्र म्हणतो की काळजी करू नको राणी, अगं तुला सर्दी जरी झाली ना तरी मी तुझी काळजी घेईल, तू कशाला टेन्शन घेते असं बोलतो. तर आता राणी म्हणते की हो इंद्र सर, मग काही काळजी नाही आहे मला, मग मला काही टेन्शन नाही आहे. मग तुम्ही जर माझी काळजी घेणार असाल तर मग मला काय का टेन्शन आहे, मला काहीच टेन्शन नाही आहे, मग घ्या माझी काळजी, मला सर्दी होईल पण गार खाल्ल्याने असं म्हणत असते. इंद्र म्हणतो की नको काळजी करू राणी असं म्हणतो आणि इंद्र म्हणतो की उतरा खाली, आता मी आईस्क्रीम घेऊन येतो पर्यंत. तर आता राणी खाली उतरून उभा राहते आणि इकडे इंद्र आईस्क्रीम घ्यायला जातो. तेवढ्या तिथून एक ॲम्ब्युलन्स चाललेली असते आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये राणीची आई आणि बुवा असतात. त्या राणीला काहीच माहीत नसतं, तिला याची कल्पना पण नसते की त्या ॲम्ब्युलन्समध्ये तिची आई आणि बुवा असेल, याची तिला कल्पना पण नसते. तर ती ॲम्ब्युलन्स खूप जोरात वाजत फास्ट तिथून चाललेली असते. तर राणी म्हणते, देवा या ॲम्ब्युलन्समध्ये जे कोणी असेल ना त्याला सुखरूप ठेव रे बाबा, या ॲम्ब्युलन्समधले जे कोणी ना ते बाबा पेशंटला सुखरूप ठेव, असं ती हात जोडून देवाला विनंती करत असते. पण तिला स्वतःलाच माहीत नसतं त्याच्यामध्ये तिची आई आहे, तिला त्याच्यात बुवा असतात, ते खूप रडत असतात. ते म्हणत असतात की अगं सुरखे डोळे उघड ना, सुरखे डोळे उघड ना. पण राणीची आई काही डोळे उघडायला तयार नसते. तर आता ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असतात. इकडे इंद्र राणीला आणि त्याला आईस्क्रीम घेऊन येतो आणि इंद्र राणीला आईस्क्रीम देतो आणि आता लगेच तो म्हणतो, राणी आईस्क्रीम खा ना. तर आता राणी आईस्क्रीम खाते. तर आता राणी म्हणते, इंद्र म्हणतो की खरंच राणी तू माझ्यासोबत आहे ना, मला एक खूप भारी वाटतं आहे, खरंच राणी तुझ्यासारखी मैत्रीण भेटायला पण नशीब लागतं असं बोलतो. तर राणी म्हणते की इंद्र सर, माझं पण नशीब खूप भारी आहे, मला तुमच्यासारखा नवरा भेटला असं ती म्हणायला लागते. तर इंद्र लगेच तिच्याकडे बघायला लागतो आणि इंद्र तिला आईस्क्रीम देतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये राणीला कळेल का खरंच तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि तिची आईची तब्येत खूपच खराब आहे. हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा.